चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय अंगावर काटा आणणाऱ्या सत्य घटनेची सविस्तर माहिती घेणार आहोत. नालेवाडी शिवारातील विश्वासघात, अंबड तालुक्यातल्या एका शांत गावात घडलेली ही घटना आहे. आपण फक्त वरवरची माहिती घेणार नाही आहोत, तर यामागे नेमकी काय मानसिक गुंतागुंत होती आणि टप्प्याटप्प्याने हा भयानक घटनाक्रम कसा घडला ते आपण अगदी खोलात जाऊन समजून घेणार आहोत. एक अशी कथा जी नात्यांमधली गुंतागुंत अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर आणून ठेवते. आता साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे एका भावनिक आधाराची साधी गरज एका भयंकर आणि जीवघेण्या विश्वासघातात कशी काय बदलू शकते. आणि हाच आजचा आपल्या विश्लेषणाचा मुख्य मुद्दा आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती एकाकी पडते, बाहेरच्या जगात आधाराची अपेक्षा करते, तेव्हा ती परिस्थिती एखाद्या भयंकर सापड्यात कशी अडकू शकते हेच आपण आज डिकोड करणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. एक तणावपूर्ण वैवाहिक जीवन. ही संपूर्ण घटना मुळात घडलीच कशी हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला 30 वर्षांच्या रेखाच्या कौटुंबिक आयुष्यात डोकावून पाहावं लागेल. आता इथे रेखाच्या आयुष्यातल्या 2 व्यक्तींमधला फरक बघा. एका बाजूला तिचा नवरा सतीश आहे. तो खूप मेहनती आहे, पण स्वभावाने अतिशय कठोर आणि भावनिकदृष्ट्या दुरावलेला, त्यामुळे घरात सतत वाद होत असायचे. आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रवीण. ही एक बाहेरची व्यक्ती आहे. तो बोलण्यात एकदम गोड, आत्मविश्वासू आणि वरवर आपल्याला खूप समजून घेतोय असं दाखवणारा, पण प्रत्यक्षात तो आतून अत्यंत स्वार्थी होता. आणि याच फरकामुळे रेखा एका खोट्या आधाराकडे ओढली गेली. आता पुढच्या टप्प्यात बघूया फसवणुकीचं नाते. हीच भावनिक असुरक्षितता एका अत्यंत फसव्या आणि गुंतागुंतीच्या नात्याचा पाया कशी ठरली ते आपण पाहूया. गोष्टी टप्प्याटप्प्याने कशा पुढे गेल्या ते थक्क करणार आहे. सुरुवातीला काय होतं तर गावातल्या अगदी साध्या गप्पा. मग दुसरी पायरी येते जिथे लपून छपून फोनवर बोलणं वाढत जातं. त्यानंतर तिसऱ्या पायरीत हॉटेल आणि लॉजवर गुप्त भेटीगाठी सुरू होतात. आणि चौथी पायरी अशी येते जिथे रेखा पूर्णपणे म्हणजे अगदी 100% प्रवीणवर भावनिकदृष्ट्या अवलंबून राहू लागते. एक साधी ओळख एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी पूर्णपणे अंधुक करू शकते याचं एक जिवंत उदाहरण आहे. पण यातला सर्वात क्रूर आणि महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे माहितीये? रेखाला वाटत होतं की तिला तिचं खरं प्रेम मिळालंय, पण प्रवीणचं वास्तव काही वेगळंच होतं. प्रवीणचा स्वतःची पत्नी आणि मुलाला सोडण्याचा अजिबात विचार नव्हता. तो अत्यंत स्वार्थीपणे आपल्या संसार आणि रेखासोबतचं हे गुप्त नातं दोन्हीही एकाच वेळी एन्जॉय करू पाहत होता. त्याच्या मनात कोणताही त्याग करण्याची तयारी नव्हतीच मुळी. तो केवळ रेखाचा वापर करत होता. इथूनच पुढे सुरू होतो आपला तिसरा भाग, ती काळरात्र. जेव्हा हा सगळा ताण एकदम शिगेला पोहोचला, सतीशला सत्य समजलं, तेव्हा एका रात्री सर्व काही कायमचं बदलून गेलं. घरून पळून आल्यावर जेव्हा रेखाने प्रवीणला सर्व सोडून आपल्यासोबत येण्याची विनंती केली, तेव्हा प्रवीणने तिला मानसिकदृष्ट्या एका भयानक कोंडीत पकडलं. अत्यंत थंड डोक्याने तो म्हणाला, हा समाज आपल्याला सोबत जगू देणार नाही, म्हणून आपण सोबतच मरूया. स्थानिक कालव्यावर आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी त्याने खेळलेली ही एक अत्यंत भयंकर चाल होती. त्या रात्री कालव्यावर घडलेला घटनाक्रम खरंच अस्वस्थ करणार आहे, कारण ही कोणतीही परस्पर सहमतीने केलेली आत्महत्या नव्हतीच. सुरुवातीला ते दोघे कालव्याच्या काठावर उभे राहिले. मग प्रवीणने अत्यंत निर्दयीपणे रेखाला त्या अंधाऱ्या आणि खोल पाण्यात जोराने ढकलून दिलं आणि कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने स्वतः पाण्यात उडी मारली. तिला वाचवण्याचं खोटं नाटक केलं आणि पोहता येत असल्यामुळे तो आरामात सुरक्षितपणे बाहेर आला. थोडक्यात सांगायचं तर ही एक पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने केलेली हत्या होती. यानंतर येतो चौथा भाग, सत्याचा उलगडा. सतीशने रेखा बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कसा तपास केला आणि सत्य कसं समोर आलं ते बघूया. पोलिसांनी केलेला तपास किती वेगवान होता ते या टाईमलाईनवरून लक्षात येतं. पहिल्या दिवशी रेखा बेपत्ता होते आणि सतीश तक्रार देतो. दुसऱ्याच दिवशी पोलीस तातडीने कॉल रेकॉर्ड्स तपासतात आणि प्रवीणची चौकशी सुरू करतात. आणि तिसऱ्याच दिवशी रेखाचा मृतदेह कालव्यात सापडतो. मी फक्त रेखाशी बोललो आणि घरी निघून गेलो, हा प्रवीणचा खोटा दावा पोलिसांनी या वेगाने केलेल्या तपासात पूर्णपणे खोडून काढला. घटनास्थळी मिळालेले भौतिक पुरावे अतिशय निर्णायक ठरले. रेखाचा शेवटचा फोन प्रवीणलाच गेला होता. कालव्याच्या काठावरचे पायांचे ठसे आणि दबलेली झुडपं तिथे झटापट झाल्याची साक्ष देत होती. मातीत सापडलेला रेखाच्या साडीचा फाटलेला तुकडा हा तर खूप मोठा पुरावा होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका शेतकऱ्याने 2 व्यक्तींना तिथे येताना आणि फक्त एकालाच परत जाताना पाहिलं होतं.
या पुराव्यांमुळे प्रवीणचा खोटेपणा उघड झाला आणि हे प्रकरण बेपत्त्या व्यक्तीच्या शोधावरून थेट हत्येच्या तपासात बदललं. जेव्हा हे एवढे भक्कम पुरावे समोर आले तेव्हा प्रवीणचा तो खोटा आत्मविश्वास पार गळून पडला. त्याच्या अंतिम कबुली जबाबाने सर्वांना हादरून सोडलं. तो म्हणाला, ती पडली आणि मी तिला वाचवलं नाही. पुराव्यांच्या दबावाखाली त्याने अखेर हे सत्य स्वीकारलं की रेखा त्याच्यावर स्वतःचं कुटुंब सोडण्यासाठी दबाव टाकत होती आणि त्याला स्वतःचं घर मोडायचं नव्हतं, म्हणून त्याने तिला कायमचं वाटेतून बाजूला केलं. आता शेवटच्या आणि 5व्या भागात आपण पाहणार आहोत एक भीषण धडा. हा केवळ एक गुन्हा नाहीये, तर यातून मिळणारे सामाजिक धडे खूप महत्वाचे आहेत. या घटनेचं गांभीर्य समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. अंधविश्वास आणि फसवणुकीचा किती मोठा धोका असू शकतो हे यातून स्पष्ट दिसतं. वैवाहिक जीवनात जर संवाद नसेल आणि भावनिक एकाकीपणा असेल तो अशा भयानक संकटांना कसं आमंत्रण देतो हे आपण पाहिलं. आणि यातला सर्वात दुःखद भाग म्हणजे मागे उरलेली ती 2 निष्पाप मुलं ज्यांचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. संवादापासून पळ काढणं आणि चुकीच्या जागी आधार शोधणं यामुळे अनेकांचे आयुष्य कसे राखेत मिळतात याची ही एक अतिशय कठोर आठवण आहे. प्रवीण विरुद्धची कायदेशीर प्रक्रिया आता न्यायालयात सुरू राहीलच, पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आपल्याला एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी आणून सोडते. समजून घेण्याच्या आधाराची शोध मोहीम एका जीवघेण्या सापळ्यात कधी बदलते? अमर्याद फसवणूक आणि तुटलेली नाती यांची खरी किंमत काय असते? आणि आपले चुकीचे निर्णय आपल्यासोबतच इतरांचं आयुष्य कसं संपवू शकतात याचा विचार आपण सर्वांनी करणं नक्कीच गरजेचं आहे.